धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात जानेवारी अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते। मात्र या नुकसानीच्या बदल्यात मिळालेली भरपाई अपुरी असल्याचा आरोप करत बाधित शेतकऱ्यांना तात्काळ वाढीव नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले की तालुक्यातील भाटपुरा, सावेर, अजनाड आणि थाळनेर परिसरात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले। दरम्यान केळी पिकाच्या नुकसान भरपाईबाबत त्रिगर मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी सुमारे 80,000 रुपयांचे अनुदान देण्यात आले। मात्र होळनांथे मंडळातील शेतकऱ्यांना त्याच्या निम्मेच अनुदान मिळाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे। भाटपुरा, सावेर, अजनाड आणि थाळनेर परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे तातडीने पंचनामे करून शासनाच्या नियमानुसार वाढीव नुकसान भरपाई मंजूर करावी आणि ती शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील आठवड्यात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय। यावेळी शिरपूर फर्स्ट, अनुभव युवा मंच आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने विविध विषयांना घेऊन तहसीलदार महोदयांना निवेदन देण्यात आलेले। भाटपुरा, सावेर, अजनाड, थाळनेर या भागामध्ये दिनांक 27 जानेवारी रोजी जोरदार अवकाळी गारपिटीमुळे समस्त पीक हे उद्ध्वस्त होऊन गेले, उभे पीक हे पडून गेले। 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यावरती 800 अंदाजिक पंचनामे शासनाच्या वतीने करण्यात आलेले, तरी शेतकऱ्यांना तात्काळ याच्यामध्ये मदत मिळावी आणि ती वाढीव नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होती। त्याच पद्धतीने केळीच्या नुकसानाचे ट्रिगरचे पैसे इतर मंडळामध्ये 70, 75, 80,000 रुपये एवढे अनुदान मिळालेलं आहे, परंतु फक्त आणि फक्त होळनांथे मंडळामध्ये 40,000 अनुदान मिळालेलं आहे, निम्मेच अनुदान मिळालेलं आहे। तर ते निम्मे अनुदान नेमकं गेलं कुठं, ते कोणी चोरून नेलं की स्ट्रिगरच्या घातपातामुळे झालं, हा मोठ्या संशयाचा विषय तिथे आलेला आहे। तर त्याच्यावरती चौकशी झाली पाहिजे। तो कोण अधिकारी आहे, तो कोण व्यक्ती आहे ज्याच्यामुळे होळनांथ्या मंडळातल्या समस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आणि राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये सरसकट कर्जमाफी व्हावी अशा विविध विषयांना घेऊन आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। आणि येत्या 7 दिवसामध्ये जर का याच्यावरती प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर 7व्या 8व्या दिवशी इथून शिरपूर तालुक्यातील समस्त शेतकरी हे धुळे जिल्हाधिकाऱ्याला गाठतील आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला बसतील।